चारकोप विधानसभाचे भाजप आमदार योगेश सागरजी सध्या आमच्या सोबत आहे। सर, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दुःख दाखवले होते त्याच्यावर त्यांनी सांगितले की हा दुःख नाही, ढोंग आहे आणि अनेक प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले आहेत। देशची जे तपास यंत्रणा आहे त्यांना लाचार आणि गुलाम म्हटले आहेत। कसं बघतात त्यांच्या वक्तव्यावर, काय सांगणार? माननीय अजितदादा पवार यांच्या निधनावर कुठलाही राजकारण नाही झालं पाहिजे असं माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी सुद्धा म्हटलं होतं। देवेंद्रजींनी अतिशय दुःख व्यक्त केलं होतं। देवेंद्रजींनी व्यक्त करताना म्हणाले होते की आदल्या दिवशी आमची 1 तासभर चर्चा झाली, बऱ्याचशा विषयावर चर्चा झाली। देवेंद्रजींनी असं त्यांच्या संदर्भात एक माझा मित्र म्हणून त्याचा उल्लेख केला होता। संजय राऊत ही पॉलिटिकल आयटम आहे, आणि त्याला पॉलिटिक्समध्ये काहीही न करता रोज बातम्यामध्ये राहायचं असेल तर काय करावं लागेल? तर जशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही अशा वेगवेगळा रोल करणारी लोक असतात, असा हा पॉलिटिक्समधला आयटम आहे। त्याला रोज बातम्याच्या आणि चर्चामध्ये राहण्यासाठी असे काही विषय काढावे लागतात ज्याला मीडिया दिवसभर चालवेल। त्यामुळे ह्या आयटमला फार महत्त्व देण्यासारखं आता राहिलेलं नाही आहे। विषय आहे मीडिया किंवा तपास यंत्रणेची गुलामीची। संजय राऊत जेव्हा त्याच्या मालकाची इंटरव्ह्यू घेतात आणि त्या कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारतात, कुठल्या पद्धतीने त्याच्यामध्ये होकार म्हणतात, त्याच्यामध्ये त्याचा दुजोरा देतात त्याच्या मालकाच्या इंटरव्ह्यूमध्ये, हे जगाने सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि त्यामुळे त्या आयटमवर जास्त बोलणं योग्य नाही आहे। ही पॉलिटिकल आयटम आहे आणि आता हळूहळू त्याचा आयटमचा क्रेज कमी होत चालला आहे। लोक आता काहीतरी नवीन आयटम उभाटाकडनं येईल त्याच्या इंतजारमध्ये आहे। परत राज्यसभेवर येणार आहेत का संजय राऊत, तुम्हाला वाटतं असं? संजय राऊत दुर्दैवाने राज्यसभेत गेलेत। त्या काळी ज्या काही घटना घडल्या आहेत हे आता काही सांगणं योग्य नाही आहे। अन्यथा संजय राऊत हे महानगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतच्या सदस्य होण्याच्या लायकीचे नाही आहेत, ते केवळ पॉलिटिकल आयटम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। आमदार योगेश सागर सध्या आमच्या सोबत आहे। सर, चारकोप विधानसभामध्ये एक 4 वर्षाची मुलीच्या अपहरणच्या प्रकरण समोर आलं होतं। तुम्ही स्वतः याच्यामध्ये जाऊन कारवाईची प्रक्रिया पार पाडली आहेत। कसं काय प्रकरण होतं, काय सांगा? देखील परवा संध्याकाळी जनता कॉलनी येथून एक 4 वर्षाची मुलगी त्यांच्या गल्लीमध्ये त्याच्या कुठल्या तरी परिवाराचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्याच गल्लीमध्ये गेली होती। एक आधेड पुरुष जवळजवळ 45-50च्या सुमाराचा त्या मुलीला आमिष दाखवतो बिस्किटाचा, चॉकलेटचा। ती मुली त्याला होकार देत नाही बिस्किट आणि चॉकलेटला। मग त्याला जबरदस्तीने त्याला मारतो, हाणतो आणि त्या मुलीला उचलतो आणि त्या मुलीला घेऊन तो रस्त्यापर्यंत येतो। तेवढ्यात त्याच वस्तीमध्ये राहणारी एखादी 18-19 वर्षाची मुलगी ते पाहते, त्या मुलीच्या परिचयातली, आणि ती त्या मुलीला तिथून वाचवते आणि तो माणूस पकडला जातो। त्याच्याबरोबर असलेला एक 22-23 वर्षाचा मुलगा हा पळून जातो आणि ती मुलीला घेऊन ते पोयसर नदीच्या खाडीमध्ये उतरत होते। म्हणजे अशी व्यक्ती 50च्या सुमारास असलेली आणि त्याच्याबरोबर असलेला एक 23-24 वर्षाचा मुलगा एका 4 वर्षाच्या मुलीला उचलून खाडीमध्ये नेण्याचं कारण काय आहे? हा पहिलाच प्रकरण आहे का? तर तिकडे एका मुलीवरती बलात्कार झाला, त्याच पद्धतीने त्याला आमिष दाखवली गेली। शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांनी त्याच्यावरती अत्याचार केलं, त्याला भयंकर त्रास झाला, त्याच्या मुलीला शारीरिक त्रास झाला, तिचा रक्त थांबेना, तिला नाहेरमध्ये पाठवायला लागलं। त्याचा अगोदर त्याच वस्तीमध्ये गणेशनगरमध्ये एका मुलीला एका बाईने पळवलं, स्वतःच्या घरात ठेवलं। 2-3 दिवसानंतर पोलिसांनी त्या बाईला शोधलं आणि ती मुली परत आणली। अशा घटना जर घडत असतील तर पोलिसांनी आता याच्या संदर्भामध्ये जशा मिसिंगचा एक स्पेशल सेल केला आहे तसा हे जे अपहरणकर्त्या लोकांचा डाटा कलेक्ट करून त्यांची प्रवृत्तीवर लक्ष ठेवून त्यांच्या लिंक शोधून असं एक सेल तयार करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। केवळ एक पोलीस स्टेशनचा प्रश्न नाही आहे। आपण जर बघाल तर पूर्ण मुंबई, महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मुलं आणि मुली पळवायचा असा एक मोठा रॅकेट हा सुरू आहे। त्याच्यावरती माननीय मुंबईचे पोलीस आयुक्त असतील, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी एक स्पेशल सेलची रचना केली पाहिजे, जे केवळ आणि केवळ अपहरण ज्या लहान मुलांचा होत आहेत
त्याच्या संदर्भामधला डाटा कलेक्ट करतील, त्यांचे लिंक शोधतील, त्यांच्या प्रवृत्ती शोधतील, त्यांच्या ह्या सगळ्या मुलांवरच्या पुढच्या काय काय कारवाई केली जात आहेत किंवा रोडवरती जेवढी मुलं छोट्या वयाच्या फिरतायत किंवा भीक मागतायत त्यांचा डाटा कलेक्ट करून ती कुठून आली आहे हे पोलिसांनी शोधलं पाहिजे असं माझं मत आहे. याच्यासाठी तुम्ही पत्र व्यवहार पण करणार आहात का? मी या विधानसभामध्ये या संदर्भामध्ये एक चर्चासुद्धा उपस्थित करण्यासाठी विधानसभेच्या सन्माननीय अध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत. मी प्रश्नहीसुद्धा त्याच्यावरती टाकणार आहेत आणि विधानसभेमध्ये जेव्हा मुंबईची चर्चा येईल तेव्हा हा विषय गृह खात्याच्या चर्चेमध्ये ठेवणार आहे. आणि मला खात्री आहे एक संवेदनशील गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी याचा संदर्भामध्ये निश्चित काही ना काही उपाययोजना मुंबई आणि महाराष्ट्रभरातल्या लहान मुलांच्या संरक्षणासाठी काढतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.